नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोघा दुचाकी चोरांना वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून शिताफीने बेड्या ठोकल्या। त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून चोरीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे। मागील काही दिवसांपासून नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, बडेसाहेब नाईकवाडे यांनी याबाबत गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाला शोध घेण्याचे आदेश दिले होते। पोलीस कर्मचारी विशाल कुवर, समाधान वाजे व अजय देशमुख यांना दुचाकी चोरणारा संशयित हा शिंदे टोल नाक्याजवळ दुचाकीच्या विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी सापळा रचून संशयित प्रकाश गोपीनाथ बोनके, राहणार उबाडे घोटी यास दुचाकीसह पकडले। पोलिसी खाक्या दाखवताच त्याने विविध ठिकाणांहून 5 दुचाकी चोरल्याची कबुली दिली। सिन्नर फाटा मार्केट यार्डजवळ एका संशयिताला ताब्यात घेतले। पोलिसांनी तेथे जाऊन संशयित तुषार बारकू गोरडे, दातली, सिन्नर याला ताब्यात घेतले। त्याच्या जवळील दुचाकीची चौकशी केली असता तो चोरीची आढळली। त्याने 3 ठिकाणाहून 3 दुचाकी चोरण्याची कबुली दिली। यामध्ये 2 पल्सरचा समावेश आहे। तुषार गोरडे याच्यावर यापूर्वी चोरी, जबरी चोरी, मोटरसायकल चोरी असे 12 गुन्हे दाखल आहेत। दोघा चोरट्यांकडून नाशिक रोड, शहापूर, भिवंडी, खडकपाडा, टिटवाळा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। वृत्तसंकलन रफिक सय्यद।